दोन्ही हप्ते एकत्रित सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत आज। आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3000 सन्मान निधीचा, हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही DBTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत। आणि साधारणपणे या औचित्यासाठी आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे। काही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये। डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे, जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे, फेब्रुवारी महिना आणि मार्च। पहा, आज काही मिनिटातच तुमच्या लाडक्या बहिणींच्या मोबाईलवर मेसेज येणार आहेत। भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यात आज पैसे हे जमा होणार आहेत। आपण आता फक्त 10 मिनिटात समजून घेणार आहोत काही महत्त्वाचे अपडेट्स आलेले आहेत। कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना आता हे जे पैसे आहेत ते जमा होणार आहेत, कारण भरपूर लाडक्या बहिणींना आज हे पैसे येणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातून हे जे वाटप आहे ते सुरू होणार आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे। आणि कोणत्या शेतकऱ्यांना सुद्धा महत्त्वाचे अपडेट्स आलेले आहेत। आता एप्रिलमध्ये नवीन हप्त्याची सुरुवात जी आहे त्याच्यामध्ये काही बदल केलेले आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ संपूर्ण पहा। बघा, जसं आता पाहिलं आपण की एप्रिलचा हप्ता हा सुरू झालेला आहे, 21 रुपये वाटप हे सुरू झालेलं आहे, परंतु आपण जर बघितलं तर याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत। आता ते बदल आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेले आहेत, आपण तेच डिटेलमध्ये एक एक करून पाहणार आहोत। बघा, भरपूर लाडक्या बहिणी या योजनेमध्ये आता पैसे ज्यांना आहे ते भरपूर येणार आहेत। म्हणजे 21 रुपये पहिलं आता एप्रिलचा, मागचे राहिलेले 3000 आणि त्यांना गॅस सिलेंडरचे 1660 रुपये असे मिळून एकदमच तुम्हाला गुढीपाडव्याच्या अगोदर हे जे वाटप असणार आहे ते होणार आहे। कारण लाडक्या बहिणींसाठी गुढीपाडव्याच्या अगोदर पैसे वाटप करण्याचा जे काही मानस आहे तो सरकारने ठेवलेला आहे। भरपूर लाडक्या बहिणींना पैसे जसे आले तसे आता तुम्हाला वाटप हे होणार आहे। आज तुम्हाला दुपारून इथं पैसे वाटपाचा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे आणि मोठ्या प्रमाणात इथं पैसे जे आहेत ते वाटप होणार आहेत। लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची ही आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना आजपासून वितरणाची सुरुवात ही झालेली आहे। भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसेसुद्धा जमा झालेले आहेत, परंतु काही महत्त्वाच्या तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे। बघा, विशेष काळजी काय घ्यायची आहे सांगतो तुम्हाला। तुमचं जे बँक अकाउंट असेल किंवा तुमचं जे पोस्टाचं खातं असेल त्यात काय करावायचं आहे, 2-3 गोष्टी सांगतो आहे। आता बघा, जी हप्ता चालू आहे तो कोणत्या जिल्ह्यांपासून सुरू आहे तर पुणे, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, जालना, धुळे, अमरावती, मुंबई, ठाणे, नाशिक, लातूर, कोल्हापूर, सांगली, सातारा अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून ही जी सुरुवात आहे ती झालेली आहे। आता तुम्ही म्हणाल हे कसं आहे, तर बघा लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं काय होत आहे तर अर्ज पडताळणी होत आहे आणि अर्ज पडताळणी करणाऱ्याच लाडक्या बहिणींना अशा प्रकारचा मेसेज आता आपल्याला पाहायला मिळू शकतो। कारण स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी असं सांगितलेलं आहे की भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्या आता अपात्र होणार आहेत। हो, परंतु इतर ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना आनंदाची बातमी, कारण गुढीपाडव्यासाठी विशेष 2 गिफ्ट मिळणार आहेत। तर त्या पहिलं गिफ्ट आहे ते म्हणजे तुम्हाला आनंदाचा शिधा सोबत घरकुल, 20 लाख लाडक्या बहिणींना घरकुलसुद्धा मिळणार आहे। दुसरं जे गिफ्ट असणार आहे ते 25,000 रुपयांचं अनुदान हे लाडक्या बहिणींना मिळणार आहे। आता ज्या लाडक्या बहिणी बोगस असतील किंवा बाद झालेले तर त्यांचे पैसे माघारी घेणार नाहीत, कुठलाही लाडक्या बहिणीचे पैसे हे माघारी घेणार नाहीत, हे लक्षात घ्या। आता तुम्हाला इथं बघा, स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी आता पुढे आपण बघणारच आहोत, ते स्वतः सांगणार आहेत की काय बदल झालेत नेमके। 4 ते 5 बदल इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे। ते बदलच आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत, कारण खूप महत्त्वाचे बदल हे आता आपल्याला झालेले आहेत, ते आपण बदल पाहणार आहोत। कारण खूप अशाच लाडक्या बहिणींना मेसेज आज येणार आहे ज्या लाडक्या बहिणी नियमांचं पालन करणार आहेत। तर तुम्हाला मी नियम सांगतोय बघा, अर्ज पडताळणीमध्ये महत्त्वाचे 3 डॉक्युमेंट तुम्हाला मागितले जातात। पहिलं म्हणजे आधार कार्ड, दुसरं म्हणजे उत्पन्नाचा दाखला आणि तिसरं म्हणजे रेशन कार्ड। याच्या संदर्भात आता अर्ज पडताळणी प्रक्रिया कशी होते, त्याच्यामध्ये नेमकं कसं पुढे जातं आहे ते तुम्ही आदिती तटकरे मॅडम यांच्याकडून ऐका। बघा, सोबत लाडक्या बहिणींना स्वतःचं घर पाहिजे असेल तर 20 लाख लाडक्या बहिणींना घरकुल योजना सुरू झालेली आहे। तुम्हाला जे पैसे असतील तुम्ही अप्लाय करू शकता आणि घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकता। आता बघा, स्वतः आदिती तटकरे मॅडम सांगत आहेत की प्रोसेस कशी आहे, कोणाला पैसे मिळणार आहेत, या डिटेलमध्ये व्हिडिओ पहा। मंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे आणि आज जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत। खरं तर विरोधकांनी तर अशा पद्धतीच्या सुद्धा वावड्या उठवल्या होत्या किंवा अशा पद्धतीचा सुद्धा अपप्रचार सुरू केला होता की निवडणुका झाल्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर
महायुतीचं सरकार ही योजना बंद करेल अशा पद्धतीचा अपप्रचार त्यांनी सुरू केला होता। खरं तर त्या अपप्रचाराला कुठेही बळी पडू नये असं आम्ही सर्व लाडक्या बहिणींना आवाहन करत होतो आणि आज खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांनी आपला कारकिर्दीतला 11वा अर्थसंकल्प सादर करत असताना लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही। जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या उलट जानेवारी असेल त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळालं। स्पेसिफिक प्रश्न आहे की 1,500 रुपये की 2100 रुपये नेमकं महिलांना किती रुपये मिळणार आहेत या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून? कारण विधानसभेपूर्वी आपला जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये 2100चा उल्लेख होता, त्यामुळे स्पेसिफिक प्रश्न मला आपल्याला आवर्जून त्यानिमित्ताने आणि आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सांगायचे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील सर्व आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय असो, आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे। पुढेही आम्ही त्याच पद्धतीनं हा प्रयत्न करत राहणार। 1500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास 3 ते 4 हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे। अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे। 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे। एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू। आज 1500चा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे 1500 पण तुम्हाला मिळणार नाहीत, पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली। त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार, पण आज 2,52,00,000 महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत आणि आज 36,000 कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी। त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाहीये। 2100चा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं ते पुढच्या 5 पंचवार्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो। त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईल। पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीनं चालू राहील। या उलट या अर्थसंकल्पामध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून उमेद भवन असतील, अस्मिता भवन असेल, त्याचबरोबर त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीतून आर्थिक साक्षरता आणणं असेल, हे सगळे उपक्रम हाती घेण्यासाठी सुद्धा भरीव तरतूद ही या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे। त्यामुळे महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। आपल्या माहितीसाठी मला सांगायचं आहे की मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे। डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल। 36,000 कोटींची तरतूद जी आहे पहिले वर्षाचे 3 महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे। आता राहिले तुमचे 9 महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या 3 महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीनं ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते। त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतुदीची गरज आहे
दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे. स्क्रुटिनी सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती महिलांनी स्वतःहून सोडलेले आहेत किंवा किती महिलांना वगळण्यात आलेल्या आहेत, त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत म्हणजे निराधार योजना असेल किंवा इतर योजना, या महिलांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने दिला जाणार? जे टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झालेलं होतं ते साधारणपणे 2,63,00,000 असं होतं, पण हे जुलै ऑगस्ट महिन्यापासूनचं होतं आणि जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आणि पात्र महिला ज्या आहेत, लाडक्या बहिणी ज्या आहेत, त्या साधारणपणे 2,52,00,000 2,53,00,000 इतके त्या ठिकाणी असतात. आधार सीडिंग ज्यांचे अकाउंट झालेले आहेत त्यांना दर महिन्याचा लाभ वितरित होत असतो. नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेतात त्यांना नमो शेतकरीचे 1000 आणि मग वरचे जे 500 आहेत ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या या तरतुदीतून मिळत असतात. संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतूनच मिळत असतो. त्याच्यामुळे या योजनेतून मिळण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही. या व्यतिरिक्त 4 चाकी वाहनं असणारी असतील किंवा जिल्हा स्तरावरून ज्या तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या पद्धतीनं ती योग्य ती कारवाई आहे ही केली जात असते आणि परत ज्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे किंवा आम्ही या योजनेच्या लाभासाठी आता पात्र नाही आहोत असे जे अर्ज आहेत हे काही हजारांच्या संख्येमध्ये आहेत. त्याच्यामुळे गेल्याही महिन्यात साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला होता आणि यंदाच्याही महिन्यामध्ये साधारणपणे तितकाच आकडा आधार सीडिंग जसे जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा होत राहील. एक आरोप विरोधकांकडून असंही केला गेला, विधान परिषदेत सुद्धा चर्चा झाली की निकष आधीच ठरलेले होते, मग अंमलबजावणी करताना कुठे गडबड झाली का किंवा सरकारी तिजोरीतला पैसा नियमबाह्य वापरण्यात आला का त्याच्यासाठी, जर इतक्या महिला आता अपात्र होत असतील? नाही, एक तर मला आपल्या माध्यमातून स्पष्ट करायचं आहे की स्क्रुटिनी ही आम्ही सुरुवातीपासूनच करत आलेलो आहोत, याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे. इतर विभागांचा डेटा ॲक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही एका विभागाला नसतो. उदाहरणार्थ महिला व बालविकास विभाग आहे आणि आम्हाला जर कृषी विभागातल्या नमो शेतकरीचा जर डेटाचा ॲक्सेस असेल तर तो आम्ही परस्पर घेऊ शकत नाही. आम्हाला तो त्या विभागाकडूनच प्राप्त होणं हे अपेक्षित असतं. परिवहन विभागाकडून जर एखादा तुम्हाला डेटा हवा असेल तर तो तुम्हाला परिवहन विभागाकडूनच मिळेल. त्याला स्वतंत्र तो डेटा ॲक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही विभागाला किंवा महिला व बालविकास विभागालाही त्या ठिकाणी नसतो. त्यामुळे सुरुवातीपासून याची स्क्रुटिनी होत गेलेली आहे. मूळ 2,63,00,000 पेक्षा अधिक रजिस्ट्रेशन झालेलं होतं आणि सुरुवातीपासूनच जर आपण बघितलं तर लाभार्थ्यांची संख्या ही 2,40,00,000 किंवा 2,50,00,000 2,52,00,000 इतकी राहिलेली आहे. याचा अर्थ असा की स्क्रुटिनीची प्रोसिजर सुरुवातीपासून चाललेली आहे. प्रत्येक विभागाकडनं जी आपण माहिती मागवतो त्याच्यामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिना आचारसंहितेचा कालावधी होता. हा वगळता जशी जशी आमच्याकडे त्या विभागांकडनं माहिती येते त्या पद्धतीनं आम्ही ते पुढचं डीबीटी करायच्या आधी योग्य ती कारवाई असते ती करत असतो. त्यामुळे कुठल्याही पात्र जी निकषांमध्ये पात्र आहे एकही निकष न बदलता जी महिला पात्र आहे त्यांच्यावर अन्याय हा कधी या विभागाच्या किंवा महायुतीच्या सरकारकडून झालेला नाही. धन्यवाद.